हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात सर्व? मजेत ना? आता उन्हाळा लागला, सर्वांनी टरबूज हे खाल्लेच पाहिजे. पण ते कापण्याची पण एक पद्धत असते, ती तुम्ही शिकून घेतली पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टरबूज कसे कापावे. टरबूज घेताना देठ नेहमी वाळलेले असेल, हिरवे असेल तर आपले टरबूज लाल निघत नाही. आता हे मी व्यवस्थित कापून घेत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. दोन्ही साईडने कापल्यानंतर आपण त्याच्या एक एक करून सर्व साली काढून घेणार. आता या साली एक एक करून काढत आहे. साली कापताना हाताला सांभाळून कापावे, नाहीतर आपल्या हाताला दुखापत होऊ शकते. या पद्धतीने साली काढून झाले आहेत, तुम्ही बघू शकता. या टरबूजला बिना केमिकलचे आहे. आता हे बघा मित्रांनो, किती मस्त आणि लाल टरबूज निघले. हे थोडे बुरके जरी असले तरी हे बिना केमिकलचे टरबूज आहे. यामध्ये केमिकलचा वापर नाही. जे लाल असतात त्याच्यावर केमिकलचा प्रयोग केलेला असतो. मित्रांनो, उन्हाळा लागलाय. उन्हाळ्यामध्ये सर्वांनी टरबूज हे नेहमी खाल्लेच पाहिजे, कारण की आपली बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून ज्या सीझनमध्ये जे फळ उपलब्ध असते ते फळ तुम्ही खाल्ले पाहिजे. आता याच्या बिया मी एक एक करून काढून घेत आहे. हे बघा, एक एक बी करून काढून घेणे म्हणजे आपल्या लहान मुलांना खाण्यास एकदम सोपे होते. बियांमध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कार्ब्स, फायबर असे भरपूर गुणधर्म असतात. बिया देखील खूप उपयुक्त असतात आणि पण मला आवडत नाही म्हणून मी त्या बिया काढून घेत आहे. हे बघा, एकही बी ठेवलेली नाही, सर्व बिया मी काढून टाकले आहेत. आता मी याला परातमध्ये पहिले आपण ह्या बिया काढून साईडला टाकून देऊ, म्हणजे ते आपल्या याच्यात येणार नाही. आता मी त्याच्यावर चिऱ्या मारून घेत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. हे बघू शकता, आता मी पहिले सरळ चिऱ्या मारून घेतल्या, त्यानंतर मी त्याला आता आडव्या चिऱ्या मारून घेत आहे. आता मी याला सरळ करून घेतो. हे बघा मित्रांनो, केमिकल फ्री आणि एकदम असं छान असं लाल निघलेलं आहे आपलं टरबूज. खायला अतिशय गोड आणि मस्त. हे बघा मित्रांनो, असं टरबूज तुम्हीही कापला असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. हे टरबूज बघा मित्रांनो, किती सुंदर आहे.